सोनं चांदी घोटाळ्यानंतर आता तुळजाभवानी मंदिरात आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। पुजारी असल्याचं भासवत बनावट ओळखपत्राच्या आधारे भाविकांची फसवणूक केली जाते। मंदिर प्रशासनाच्या विशेष मोहिमेत अवघ्या 2 दिवसात 5 संशयित बोगस पुजारी जाळ्यात अडकलेत। नेमकं काय आहे कारण, पुजाऱ्यांचं रॅकेट काय आहे, पाहूया। तुळजाभवानी मंदिरात बोगस पुजाऱ्यांचं जाळं, बनावट ओळखपत्रांद्वारे भाविकांची लूट, 5 जण अटकेत, मंदिर प्रशासन ऍक्शन मोडवर। महाराष्ट्राची कुलस्वामिनी असलेल्या तुळजाभवानी देवीच्या मंदिरात भाविकांची मोठी गर्दी असते। मात्र श्रद्धेच्या या ठिकाणी काही जण भाविकांच्या भावनांचा गैरफायदा घेत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। हातात पूजा साहित्य, गळ्यात उपरणं आणि स्वतःला मंदिरातील अधिकृत पुजारी असल्याचं सांगत भाविकांची फसवणूक झाल्याचं समोर आलंय। दर्शनासाठी विशेष व्यवस्था करून देतो, अभिषेक घालून देतो, देवीची विशेष पूजा करून देतो अशी आश्वासनं देत भाविकांकडून हजारो रुपये उकळले जात असल्याचा आरोप आहे। अधिकृत पुजारी आणि बोगस पुजारी यातील फरक भाविकांना समजत नसल्यानं अनेक जण फसवणुकीला बळी पडतायत। श्रद्धेच्या नावाखाली सुरू असलेल्या प्रकारामुळे मंदिर प्रशासनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होतंय। या प्रकरणी पुजारी मंडळाकडूनही गंभीर आरोप करण्यात आलेत। मंदिर प्रशासनाने सुद्धा रोखठोक भूमिका घ्यावी। मागच्या काळामध्ये काही बोगस ओळखपत्र मंदिर संस्थांकडून वाटप करण्यात आलेले होते। आता नव्यानं जे बारकोड देऊन जे पुजारी आता ओळखपत्र दिले जाणार आहेत त्यामध्ये सुद्धा काही बोगस नावं जाण्याची शक्यता आहे। या ठिकाणी सक्सेशन सर्टिफिकेट सुद्धा कोर्टातून काही जणांनी बोगस काढून घेतलेले आहेत, बोगस वंशावळी लावली जात आहेत। मग ह्या सगळ्या प्रकारावर जर मंदिर संस्थांना कठोर भूमिका घेऊन कठोर पावलं उचलली आणि खरेच 153 लोक किंवा 284 लोक जे असतील त्यांच्या वंशावळांना पूर्वप्रथेप्रमाणे हे पूजेचे अधिकार मिळावेत। तुळजाभवानी मंदिर हे लाखो भाविकांच्या श्रद्धेचं केंद्रस्थान। अशा ठिकाणी बोगस पुजाऱ्यांची घुसखोरी वाढल्यानं केवळ आर्थिक फसवणूकच होत नाहीये, तर मंदिराच्या प्रतिमेलाही धक्का बसतोय। त्यामुळे या प्रकरणाची मंदिर प्रशासनानं गंभीर दखल घेतलीय। 2 दिवस राबवलेल्या मोहिमेमध्ये 5 संशयित बोगस पुजाऱ्यांना ताब्यात घेण्यात आलं असून चौकशीही सुरू आहे। श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानमध्ये आपण मंदिरातर्फे आणि पुजाऱ्यांचे सदस्य असे सगळ्यांच्या सहकार्यानं पथक तयार केले आणि त्यांच्यातर्फे सलग दुसऱ्या दिवशी आपण बोगस पुजारी, अनधिकृत पुजारी त्यांना पकडण्याचं काम सुरू आहे। त्याच्यामध्ये आज 3 अनधिकृत पुजाऱ्यांना पूजा करताना सुरक्षा विभागातर्फे पकडून आज आपण इथं हजर करत आहोत। पुढे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होईल। सोने चांदी घोटाळ्यानंतर आता तुळजाभवानी मंदिरातील बोगस पुजाऱ्यांचा प्रकार समोर आलाय। तुळजाभवानी मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढतीये। मात्र श्रद्धेचा गैरफायदा घेणाऱ्या बोगस पुजाऱ्यांमुळे भाविकांना फटका बसतोय। त्यामुळे प्रशासनानं अशा प्रकारांवर तातडीनं अंकुश आणण्याची गरज व्यक्त केली जातीये। ज्ञानेश्वर पतंगे, झी 24 तास, धाराशिव।